अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तिथीची शोभा. लावण्य परिसीमेचं लावण्य आहे. हे सांगताना आणखी काही रहस्य तुमच्यावर सांगत जाईन, लक्षात ठेवा. कोणी सांगितलं नाही, कोणी सांगू शकणार नाही. अनुभव पाहिजे तिथे. जे जे महापुरुष होऊन गेले आहे, विशेष करून अध्यात्मामध्ये, हे सगळे एकजात सुंदर होते, विदाउट एनी एक्सेप्शन. सारे एकजात सुंदर असतात. तसा रेडिओ आहे, लोकल असेल तर नागपूरच्या बाहेर त्याच्यामध्ये आवाज येणारच नाही, स्टेशन येणारच नाही. दिल्लीचे येण्याकरता तो जास्त म्हणजे वरच्या स्तराचा तो रेडिओ पाहिजे, तरच स्टेशन येईल दिल्ली आणि मुंबई. नाही ते येणार नाही. किती तोडून टाका तुम्ही, नाही देणार. तद्वत हे दिव्य अनुभव येण्याकरता साधकाचं शरीर तेवढंच सुंदर पाहिजे. हा एक महान सिद्धांत लक्षात ठेवा तुम्ही. सारे खरे, खोटे नाही. आजकाल खोट्यांचा खूप चाललेला आहे आणि समाज खोट्यांच्याच मागे चाललाय. मागे सोडा आता ह्या गोष्टी. खरे जे आहे एक जात सुंदर आहे. उदाहरण पाहू आपण. विवेकानंद काय देखणा पुरुष आहे. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस अतिशय देखणे. काळा गोरा राहू शकेल पण शरीर सुंदर पाहिजे. ए कम्प्लीट फिजिकल फ्रेम. तुकाराम, कबीर, गोरा कुंभार, गोराच अतिशय सुंदर होते. सगळ्यावर ओव्हर बाउंड्री आहे बिलकुल ज्ञानेश्वर माऊलीची. त्रिभुवन सुंदर, हे चारी भावंड अतिशय सुंदर होते. तुमची इच्छा असल्यास घ्या त्यांचं दर्शन, जरूर दर्शन देतील हे तुम्हाला. पण त्याच्यासाठी प्रयत्न पाहिजे. टी व्ही पाहात, ब्रेड बटर खात नाही होणार. साधना करावी लागेल. अवश्य मात्र तुम्हाला ज्ञानेश्वर माऊली दर्शन अतिशय सुंदर आहे. केतकीप्रमाणे रंग, काय सौंदर्य, काय न वर्णवे तिथीची शोभा. माऊलींनी सांगितलं आहे. अगणित लावण्य, लावण्याची परिसीमा, सीमेच्याही पलीकडे, आणखी पलीकडे. तेज, काय तेज आहे ते. तेज निराळा. हे सूर्य त्याच्यासमोर फिके पडतात. तेज पुंजाळले, जसं काही धबधबा चाललाय तेजाचा, हा अनुभव येतो बरं परमेश्वर दर्शन. धबधबा तेजाचा असा वाहतो आहे. तर धबधबा वाहतो ना, तसं प्रकाश धबधब तसा वाहतो. घ्या ना, अनुभव घ्या. न वर्णवे तिथीची शोभा, त्या अवस्थेचं वर्णन नाही करताय, तरी वर्णन करायचा प्रयत्न केलाय माऊलींनी.